चिक्कोडी निपाणी मुरगुड फोंडा हा आंतरराज्य मार्ग सोनगे गावामधून जातो। या रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाचं काम नुकतंच पूर्ण करण्यात आलंय। मात्र गावाच्या दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर, पांढरे पट्टे तसंच गाव असल्याबाबतचे सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत। रस्त्यालगत प्राथमिक शाळा, दूध संस्था, पतसंस्था, ग्रामपंचायत कार्यालय, दवाखाने, किराणा मालाची दुकानं, औषध दुकानांसह विविध कार्यालये आहेत। त्यामुळे इथं मोठी वर्दळ असते। दर अमावस्येला या रस्त्यावरून श्री बाळूमामांच्या दर्शनासाठी आदमापूर, मेतके इथं ये-जा करणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असते। सूचना फलक नसल्यामुळे या रस्त्यावर अपघातांचं प्रमाण वाढलंय। काही दिवसांपूर्वी निपाणी राधानगरी रस्त्यावर दुचाकींच्या धडकेत सोनगेचे माजी सरपंच सुनील घोरपडे यांचा मुलगा प्रथमेश सुनील घोरपडे या तरुणाचा मृत्यू झालाय। प्रथमेशसह त्याच्या आई मनीषा सुनील घोरपडे आणि दुसरे दुचाकीस्वार नंद्याळ इथले रवी पांडुरंग आराधडे हे सुद्धा गंभीर जखमी आहेत। या मार्गावर ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शाहू कृषी संघाचे व्हाईस चेअरमन अरुण शिंत्रे, सतीश लोंढे, अरुण लोहार, रघुनाथ जाधव, ए.वाय. देवडकर, गणेश टिपुगडे, ऋषी देवडकर, रामदास शिंत्रे, अशोक पाटील, विजय पाटील, संजय घस्ते, संजय मुळे, बाळासो शिंत्रे, अजय लोहार आदी ग्रामस्थांनी दिलाय। आतापर्यंत 18 अपघात या ठिकाणी झालेले आहेत सोनगे या ठिकाणी। त्यामुळे आणि त्यापैकी 5 मयत झालेले आहेत। आणि असं असून तर वारंवार शासनाकडे आम्ही तिथे वारंवार सूचना लेखी तक्रार करून त्याची काय नोंद घेतलेली नाही आजपर्यंत। आता तर परवा एक तरुण होतकरू अगदी UPSC MPच्या परीक्षेला बसणारा माणूस हाकनाक त्यामध्ये बळी गेलेला आहे, प्रथमेश घोरपडे म्हणून। तरीसुद्धा परवा आणि तिची नोंद आम्ही दिली होती। परत पेपरच्या माध्यमातून आम्ही कळवलं आहे त्या विभागांना, त्याने अद्याप ते जागे झाले नाहीत। आणि या ठिकाणी बाळूमामा देवालयाची वाहतूक प्रत्येक अमावस्या आणि प्रत्येक रविवारी या ठिकाणी गोव्याहून सुद्धा पर्यटक येतात। आणि प्रचंड गर्दीमुळे इथल्या लोकांना सोनग्यातल्या भयंकर त्रास होतो, लहान शाळेच्या मुलांना त्रास होतो। तर या ठिकाणी रोडवरती अद्याप कुठलेही रोड म्हणजे अपूर्ण स्थितीचा रोड आहेत, पूर्ण ते म्हणजे भरीव स्वरूपाचं काम झालेलं नसून त्या ठिकाणी सूचना फलक, ब्रेकर असे काय असतं ते अद्याप केलेले नाहीत। याकडे शासनाचं लक्ष नाही, संबंधित खात्याचं लक्ष नाही। आणि हे जर त्वरित या ठिकाणी हे पूर्तता नाही केले तर आम्ही सोनगे गावच्या वतीनं इथून पुढे त्यांची नोंद नाही घेतली तर प्रचंड उग्र आंदोलन, रस्ता रोको आम्ही घेण्यात तयारीत आहे।